मला यमुनेच्या काठावरती फिरायला, अशी तुला जवळ घेईन, तुला हवं नको ते देईन, मनात सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन. अरे चल चल माधवा, चला केशवा, चल माधवा, चला केशवा, चल माधवा, चला केशवा. सूर्य बघाया यमुने तीरावर जाऊ, गोप गोपिका नको सोबती आणखी कुणाला घेऊ, आणखी कुणाला घेऊ, आणखी कुणाला घेऊ. मावळतीचा सूर्य बघाया आपण दोघे जाऊ, गोप गोपिका नको सोबती आणखी कुणाला घेऊ, आणखी कुणाला घेऊ, आणखी कुणाला घेऊ. तुझ्यासाठीच आणलाय लोण्याचा गोळा, कशाला करतो सौंदडी सोळा. तुझ्यासाठी आणला लोण्याचा गोळा, मग कशाला सांगती हे सौंदडी सोळा. चल रे गोपाळा घेऊन मला यमुनेच्या काठावरती फिरायला, तुला जवळ घेईन, तुला हवं नको ते देईन, और मनात सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन. चल चल माधवा, चला केशवा, चल माधवा, चला केशवा, चल माधवा, चला केशवा, चल माधवा, चला केशवा. कोणी नको उगाच उशीर लावू, नको उगाच उशीर लावू, नको उगाच उशीर लावू. हो दही दूध लोणी घेते भरून दोघे मिळून खाऊ, त्या आडराणी अड्या बघेल कोणी नको उगाच उशीर लावू, नको उगाच उशीर लावू, नको उगाच उशीर लावू. असलास जरी तू रंगाने काळा, तुझ्या नावाच्या जपते मी माळा. चल चल रे गोपाळा घेऊन मला यमुनेच्या काठावरती फिरायला, तुला जवळ घेईन, तुला हवं नको ते देईन. अरे मनातलं सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन. चल चल माधवा, चला केशवा, चल चल माधवा, चला केशवा, चल चल माधवा, चला केशवा, चल माधवा, चला केशवा. त्यांनी मान्य केली, साला म्हणजे मेवणा, हे सचिन माऊलींचं गाणं, साला म्हणजे मेवणा, मला मान्य. ओके मान्य तर मान्य. ऐका मग, मुलीचा कल्ला ही या वसुदेवाच्या साल्याला, माराया बघतो या नंदाच्या बाल्याला. मुलीचा कल्ला ही या वसुदेवाच्या साल्याला, कंसाला मेवण्याला, माराया बघतोय या नंदाच्या बाल्याला. यशोदे सांभाळ तू तुझ्या या काल्याला, नाहीतर उचलून नेईल घारी सारखा, आणि या घोंगडी वाल्याला. आज बघा
तोंडाला दुसऱ्या बारीचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार 28 तारखेला. काळजी नसावी. काय म्हणतात? अरे भाव असूनही, सख्खा भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची. यशोदेला सांगते गवळण, कंस तिचा सख्खा देवकीचा सख्खा भाव या वसुदेवाचा मेवणा त्यांना बंदिवासात टाकलाय. 7 मुलं मारला आहे ना, 6 आणि 8वी 7वी माया 8वा कृष्ण. बरोबर. ऐका विषय तिथं सांगतोय कसा तो बघा. भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची, अगं म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. भाव असूनही बुद्धी नसली कशी असाल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते अगं मला तुझ्या बाल्याची. ती काय म्हणते बघा. हा काही करी कोणालाही पाठवेल. वेळ आली आहे घाल्याची. ही घाल्याची वेळ आलेली आहे. विषय कसा आहे बघा. हो सचिन गो म्हणतात मला, म्हणून म्हणतोय वेळ आली आहे घाल्याची, वेळ आली आहे घाल्याची या घोंगडीवाल्याची. 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 हो भाव असूनही बुद्धी नसली अशी असाल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या घोंगडीवाल्याची. वेळ आली आहे घाल्याची काही घोंगडीवाल्याची. वेळ आली आहे घाल्याची काही घोंगडीवाल्याची. वेळ आली आहे घाल्याची या घोंगडीवाल्याची. वसुदेव आणि देवकीला त्या बंदिवासी टाकले. 7 मुलांना स्वतः मारले तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. लेक्चर करायची गरज नाही. लेखणे काही सचिन व्हायचे शाहीर म्हणतात ना, लिहिता येत नाही. वसुदेव आणि देवकीला त्या बंदिवासी टाकले. 7 मुलांना स्वतः मारले तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले. अहो नरक यातना, ऐका बरोबर बारीक येतो द्या. ऐका लोकांना. नरक यातना किती सोसल्या शांत कधी झोपले. नरक यातना किती सोसल्यानं शांत कधी झोपले. अहो 33 कोटी असून देव नाही कसे कोपले. नाही कसे कोपले. नाही कसे कोपले. अजून कशी ना पापाची घागरिया भरली मेल्याची. कंसाची. अजून कशी ना पापाची घागरिया भरली मेल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे घाल्याची. वेळ आली आहे घाल्याची. गवळण सांगते कधी हा येईल घालीसारखा उचलून दे सांभाळ पोराला. घाल्याची वेळ आहे. वेळ आली आहे घाल्याची. वेळ आली आहे घाल्याची सकाळी घोंगडी वाल्याची. 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 भविष्यवाणी सांगून गेली. भविष्यवाणी गेली सांगून ठरले यान भीती. ठरले यान भीती. भविष्य का शब्द आहे का. हो भविष्यवाणी सांगून. भविष्यवाणी गेली सांगून ठरले यान भीती. तेव्हापासून या कंसाची फिरली आहे नीती. फिरली आहे
मायेनं केली गर्जना स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती. सातवी माया गेली म्हणून सांगितलं तुझा काय वाढतोय गोकुळामध्ये. म्हणून म्हणतो विशेष शब्द ऐका. गोकुळामध्ये कृष्ण वाढतो मरणार मथुरापती तू मरणार मथुरापती. महामायेनं केली गर्जना स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती स्वतः जाऊनी सती. सांगतोय सारं उघडलं दार चावी नसताना टाळ्याची. कृष्ण स्वतःच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत. उघडली सारी दारे आमची सांगतोय खरं उघडलं दार चावी नसताना टाळ्याची. म्हणून यशोदे चिंता वाटत्यात मला तुझ्या वाल्याची. वेळ आली आहे गाण्याची या गोंडीवाल्याची. वेळ आली आहे गाण्याची गोंडीवाल्याची. वेळ आली आहे गाण्याची गोंडीवाल्याची. आज भाग काय देतात ते बघतो. त्यांना भाग मी घालवणारच आहे. मी एकच बुवा आहे असा जो त्यांना पूर्णपणे अगदी शून्यात भाग घालवतो. हा एकच बुवा आहे. त्याच त्याने मला भाग द्यावा. सुंदर विषय होता पुढचा, खूप सुंदर. सुने कैलास होई तुला म्हणते आई तुझ्या बीन बाळा अरे मला करमत नाही. तू निघालास जायला गावात पण जाताना सांभाळून जावा. हा तुकडा काळजाचा आधी मला म्हणते धरणी वाईला. हा तुकडा काळजाचा आणि तुझ्या केला हवाला. सोडून कशी राहू या माझ्या जीवाला. मी बोलावते धरणी माया श्रीगणा संजीवाला. द्या भाग साहेब, भाग द्या. जातोय नाही बघा, शून्यातच जायला पाहिजे. इकडे तिकडे घुसाल ताच फसाल. कळलाय का? चलो कळलाय का? लगेच जास्त मोठा नको मोठा लाव. एकच का लगेच लाल लाल कलरची बांगडी नाही बांगडी वाजवली. मला नाही बोलले पण मी ऐकलंय. कारण हे माझे स्टेटस बघतात रोज. तसं मी यांच्या बाऱ्या बघतो. मी म्हणतात चुरू चुरू बोलते चोमडी. राजाला चोमडी म्हणतात. राजाला म्हणलं तर त्यांच्या बाजूच्या म्हणतात. आता त्या त्या काळातल्या शेवटीला राधेच्या समजा सख्या असतील सवंगड्या असतील म्हणून चोमडी म्हणतात. त्यांना काय बघा ऐका त्यांना मुद्दा मी चाला म्हणते काय म्हणते शाहीर गवळा ऐका ऐका दिसतं दिसतं बरोबर. ऐका ऐका मजेत मजेत ऐका. विषय काय झाला शिवशाही बघा ऐका डायरेक्ट येतो. काळ्या काळ्या रंगाची खोंगडी
तुम्ही त्या पलंग काय धनगराच्या पलंगावर त्याची माफी नका मागू, दिलगिरी पण मरू द्या, पण म्हणा मी भाव बंद करीन नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच गवळणी असणार. ही तिसरी आहे तुम्हाला, तिसरी. पण विषय कशाचे त्याचे बघा वेगवेगळे. ही तिसरी आहे तुम्हाला, कुणाला तिसरी गवळण आहे कशी काय का बघा. या माझ्या मायभावला सुद्धा आहे, माझ्या मायभावला आहे, समाज आहे, माझा वयस्कर लोक आहे, पण माझ्या हिंदू देवदेवतांचा आणि माझ्या समाजाचा आदर राखून माझी गवळण आहे. कशी आहे काय पण शब्दांचा खेळ आहे. मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी सांगितलं, काय सांगू माझ्या मराठीची कौतुके आणि अमृतात ही पहिला जिंकले. खेळ फक्त करतोय, खेळ छळ करत नाही, खेळ. आणि तो तुम्ही बंद करा, ते तुमच्या हातात आहे. तुम्ही फक्त यस म्हणा, बुवा मी नाही परत बोलणार, असं विषय एवढाच आहे एवढा. तर तोपर्यंत तुम्हाला ह्याच कळलं नाही का कशी आहे. काळ्या काळ्या रंगाची, काळ्या काळ्या रंगाची घोंगडी, त्या घोंगडीत नंदाचा का मागतोस माझी तुषा. कृष्णाकडे घोंगडी आहे, राधेकडे शाल आहे आणि रोज गवळीच्या मथुरेच्या 16,108 डावी थाटमाट करून एवढे मथुरेच्या बाजाराला निघाला बुवाच म्हणतात. त्यांच्या भाषेत सांगतात ते तोच विषय आहे. कसा आणलाय तो काय का. काळ्या 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 कलरची रूप म्हणायला रागे. काळ्या काळ्या रंगाची घोंगडी, घोंगडीत नंदाचा लाल, का मागतोस माझी तुषार. शांतीच्या अंगावर का मागतोस माझी तुषार. जा तिकडं नादामध्ये, जा तिकडं हाय ना तुझी तू घाल घोंगडी डोक्यात. जा तिकडं हाय ना तुझी तू. घेऊया समजला विषय. माझी शाळ कशाला मागतोय, तुझ्या डोक्यावर तुझी हाय ना घोंगडी तू तुझ्या डोक्यात घाल, साधा विषय. घेऊया घेऊया चला लो. मदराचा धरतो लाट. फक्त दोनच मिनिटं घेतो. रडवू याला बडवू याला आम्ही गवळणी, आम्ही बाई गवळणी 108. वगदी 108 वगदी किती वा. बाकीच्या घरी आहे, बाकीच्या आज 108 आहे. अशा जास्त असतात 16,108, पण बाकीच्या घरी आहे आम्ही गवळणी 108. कसा आहे सचिन
असं लिहिता येतं मला. आम्ही गवळण एक द्या नाव द्या. समीर मालक, समीर मालक दादा 300 रुपये. हा ऐका, पकडून याची तंगडी काढा खाली, हा काढूया झाल, कमाल तुझ माझी तुझ्या जाती आहे ना तुझी तुझा गोगडी तुझी तुझ्या जाग्याविषयी सचिन बुवा म्हणतात जोपर्यंत तुम्हाला पण एक सांगतोय म्हणा बुवा मी परत काय बोलताय असं एवढं तरी बोला बस. माझी ही इच्छा आहे ते तुम्ही बोलावं, तुमच्याकडे मला पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. नाही तर तुम्हाला ह्याच गवळण मी समाजाला पटतायत त्याने पटण्याचं की नाही वाईट आहे गवळण पटतायत की नाही बरं पटायलाच पाहिजे असं सचिन बुवा लिखताय पटा पाहिजे ऐका. आणि सुजाना तुमचे आहेत ना तुम्ही दिले ना 200 ऐका त्याला वेगळं जरा झालं फक्त 2 मिनिटं बाकीच्या दुसऱ्या पर्यंत 5 मिनिटं माझी कमी करा. हा रवी कांबळे फरमाईश गवळा घ्या घ्या चंचल माधव ऐका मग भरूच आहे म्हणून 5 मिनिटं माझी कापा. शाहीर संदीप मोरे सचिन कदम यांचे शिष्य तबलाकर पानवलकर 200 रुपये फरमाईश. कशी भेट घेऊन तुझी पांडुरंगा दुसऱ्या बारीत देतो कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा फक्त हे घेतो एक चंचल माधवा घेतो हे बक्षीस हे नाव व्यवस्थित. प्रश्न हा ध्यानी शाहिरा तुम्ही खास वाटोक त्याला विषय दिलाय. 2 स्त्रियांच्या सहयोगातून एक बाळ जन्माला आलंय. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय. हा शाहिरांना विचारलंय मी त्यांना बाजू पण दिल्या गणपती भगीरथ बलिराम आणखी मला जशा बाजू येतील तशा तो मला सोडवत जाईल. 6 अक्षरी माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेवढं सांगितलं तरी प्रश्न फुटला असं मान्य करेल. खानदानी शक्तीवाला आहे शक्तीवालीनेच मान्य केलं फुटलेले तुरेवाले शिपुर्डे करत नाहीत तुम्ही. आरोप आहे माझा तुमच्यावर आरोप आहे तुमच्यावर. तुम्ही प्रश्न फुटला तरी मान्य करत नाहीत तुम्ही. आम्ही करतोय आम्ही जातीवंत आहे आमच्या कुळाला उद्धारच होणार आहे. तुमचं आपलं काय ते बघा तुमच्याच कुळातल्या एका पोरग्याने माझा प्रश्न फुटलेला मान्य केलेला नाही ते दुसऱ्या आमच्या शाहिराने दिला तेव्हा मान्य केला. माझा विषय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत त्याचे ते करू द्या आता बोलत नाही बसत तेवढं बरोबर करू द्या. ऐका काय ना तो परत लावतो प्रश्न घ्या प्रश्न हा ध्यानी धरा शाहिरा तुम्ही खास वाटोक मला बरंच काही बोलायचं होतं पण दादा सगळेजण हा म्हणतात म्हणून म्हणतात म्हणून तुमचा सगळ्यांचा आदर आहे तुमचा सगळ्यांचा आदर. नंतरची 5 मिनिटं कमी करा. प्रश्न हा ध्यानी धरा शाहिरा तुम्ही खास वाटोक टोपी काढून खाजवा वैशी माझ्या अंकली टोपी काढून खाजवा. उत्तर द्या हो मला नाही तर तुम्हाला हसतील लोक नाहीतर या त्या बाळाचे नाव सांगून तुम्ही सोडवा थोडे. हा सवाल घ्या मजला जबाब द्या. हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या. हा सवाल घ्या मजला जबाब द्या. हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या. हा सवाल घ्या तुम्ही सोडवा कोडे. हाच सवाल घ्या असा विषय असा वेळ आहे वेळ नाही. हा चल 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 माधवा चला केशवा चल चल माधवा चला केशवा माधवा चला केशवा चल माधवा
जय हिंद जय महाराष्ट्र. असं येत जावा मध्ये मध्ये भरा वाटतं मला लय. तर बुवानाच देतात पैसा आलं हे चिचुका आलंय. लोक येड लागलंय ना, लोकांना पेट्रोल महागलाय, डिझेल महागलाय है ना, सिलेंडर महागलंय आणि मला कटिंगला 500 देतात लोक, 1000 देतात. हे पागल झालेत लोक बहुतेक. नरेंद्र शिंदे नातूनगर फरमाईश, चल तुझी आरवा काय काय तुम्हाला सुस्त हो, चल तुझी काठी घोंगडी उचल, जा बघू गुरांच्या मागून पळ. कुठे नाही गवळण. नरेंद्र दादा शिंदे तुमचे खूप खूप आभार मित्रांनो. ही गाणी मी विसरतो, त्याला मी बोलतो एकदा. कसं काय काय आता मोठे मोठे ऍक्टर कसे करतात माहितीये ना तुम्हाला, एक कपडा घातल्यावर परत घालत नाहीत ते. तशी म्हणजे मी तसा नाही, मी एखादं गाणं गायलं ना चल परत, म्हणजे लोकांना अपेक्षा असते की सचिन मला नवीन काहीतरी दे. पण हे तुम्ही जी मंडळी आहेत ना, हे मला आठवण करून देतात, त्याचा खूप मला अभिमान वाटतो. नरेंद्र दादा शिंदे नातूनगर खेड, चल तुझी काठी घोंगडी उचल, अरे जा बघू गुरांच्या मागून पळ है ना. आणि 500 रुपये आले दादांच्या माध्यमातून. ऐका गवळण, त्याच्या अगोदर पोरानो विषय महत्वाचा सांगतोय. हे पोरानो शीट डाऊन रे जरा, 2 मिनिटं घेतो. याच रंगमंचावर मी त्यांना त्या गोष्टी ते सोडणार नाही जोपर्यंत मी ते मला बोलत नाहीत ना, तोपर्यंत जोपर्यंत माघार घेत नाही सोडणार नाही. सन्माननीय नामीबॉनचं आयोजन, हाच रंगमंच, या रंगमंचावर त्यांची माझी शेवटची बारी, वर्षानंतर बारी त्यांनी सोडली बुवानी, मी सोडली नाही त्यांच्याशी कार्यक्रम. तेच म्हटलं बुवा मला तुमच्याशी नाही जमत नाही, मला संसार करायचा नाही, म्हणून आता सांगितलंय एका घरात नांदायचं आणि कशाला भांडायचं. या रंगमंचावर शाहिरांना मी जातीवाचक एकही शब्द नाही, नामी बुवांकडे सन्माननीय वैभव नामे तुम्हाला पूर्ण भारी आहे, मी जातीवाचक बोललो नाही काही नाही. शेवटच्या बारी मला मध्ये याच रंगमंचावर येऊन मला म्हणतात गाणं, याची निजते आईस धनघराच्या पलंगावर. त्याला आधार काय देतात, की दुष्यला आणि संजयचं हे बोलणं आहे, म्हणजे ती गांधारी पट्टी बांधून निजली त्या धनघराची, म्हणजे हस्तिनापुराची त्या घराची ती राणी होती, असं त्यांचं म्हणणं आहे. ऐका मी बुवा अजूनही सांगतोय तुम्हाला त्या विषयाची किमान दिलगिरी व्यक्त करा तर वाचाल, नाही तर तुम्ही कुणाचा बाजार उठवायचा ते मला माहिती नाही, पण तुमचा बाजार मी उठवणार हे तुम्हाला आज सांगून जातो. तुमचा बाजार मी उठवणार, तुम्ही कुणाचाही बाजार उठवा, त्याशी मला देणे घेणं नाही. त्याही विषयावर येणार आहे थोडंसं नंतर. सन्माननीय पदाधिकारी आहेत, समस्त स्त्री जातीला घेण्याचा आधार नाही, बाई ही पायातली वाहन आहे, हे तुमचं वाक्य आहे, हे समस्त स्त्री जातीला लागतं. मग कुठंतरी मला कसं अडकावे बघता, आता कसं वाटतंय दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा कसा आलाय आता समोर, आता तुम्हाला समजेल किती त्रास होतो तो, आता तुम्हाला कळेल. आणि म्हणून गवळण, जोपर्यंत तुम्ही मला त्या विषयाची दिलगिरी व्यक्त करत नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच गवळण देणार, पटवून देणार. कशा त्या ऐका, परवा गवळण तुम्हाला दिले, मला त्या गवळणची फरमाईश सुद्धा आली. आपली परवा नामेबोनचं आयोजन फरमाईश सुद्धा आलेली आहे, घेत नाही. शंतनू गवळींच्या माध्यमातून 500 रुपये मला पाठवले, घेत नाही कारण वेळ भरपूर कमी आहे आणि त्याच्यामुळे ती घेत नाही. परवाची गवळण माझी प्रेमाचा विषय दिलाय, बुवाने अजून बारी टाकली नाही, येईल बारी. ऐका काय म्हणायचं आहे, काल रातीला बघा तुम्हाला तोपर्यंत अशाच गवळण देणार मी, मला वाईट म्हटले तरी चालेल समाज, पण पटवून देणार गवळणीला. जोपर्यंत तुम्ही त्या विषयाची दिलगिरी माफी मागा, मी असं नाही म्हणत नाक घासू, दिलगिरी व्यक्त करा की बुवा मला काही न बोलता मला मी गेला विषय असं लोकांना खुश करण्यासाठी माझ्या अंड भक्तांना असं म्हणणं दिला, त्याची दिलगिरी व्यक्त करा, नाही तर तुम्हाला अशाच गवळण देणार. परवा एक दिले, आजचे ऐका, आजच माझा झालाय पगार, माझा नाही झाला, माझा होईल 2-3 दिवसांना, अजून आज 28 आहे म्हणजे 2 दिवस आहेत. ऐका, होता नका एवढा आता झाला एक एवढा. यशोदेला सांगतायत गवळणी सगळ्या, केवढा तुझा मुलगा झालाय, केवढा मुलगा झालाय है ना, आता लहान होता हा मोठा झालाय, आता वयात आलाय, आता ह्याला घरात ठेवून काय करतेस, मला गुरांशी पाठव. तो पण म्हणतोय कृष्णा मला पण माझ्या मित्रमंडळीसोबत मी गुरांशी जाईन, गप्पा मजा मस्ती करेन, असं आईला सांगतो. तुम्ही गवळणी गाता, आता तुम्ही म्हणाल ह्यात गवळण नाही, तुम्ही परवा गायली है ना, यांना राधेची संत मी यांना का म्हणतोय, हे मोठे बाबा का म्हणतोय, राधेला शिकवतात हे कमरेवर पदर घे नाही तर खांद्यावर घे, तुला काय करायचं आहे, ती तिचा घेल. अरे ती कुठे जन्माला आली, काय कलियुगात जन्माला आली, तुम्ही राधेला शिकवणार कमरेवर घे पदर, खांद्यावर घे, डोक्यावर घे, कशाला तुमच्या गवळणी गाणी मोकळे व्हा.
तुम्ही लोकांना सांगायचं सामाजिक गीत गायक, राधेला सांगायचं तुमचा हा एवढा घास तुमचा एवढं मोठं झालं, हा म्हणून म्हणतो ऐका, म्हणून तसंच देतो तुम्हाला गवळणी. होता नका एवढा, होता नका एवढा, झाला एक एवढा, बोलाया लागलाय आणि बोलाया लागलाय, हा बोल घेवडा. ऐका कुठे गेलं, ऐकतील आता, आला असतील बाजूला, इथं मागं असतील, ऐका बुवा. होता नका एवढा, होता नका एवढा, झाला एक एवढा, बोलाया लागलाय, हा बोल घेवडा. लोकांची पोर राखतात ढोर, लोकांची पोर राखतात ढोर, याच्या आलं ना ध्यानात, याच्या आलंय ना ध्यानात, मग सांगे हळूच कानात, सांगे. आईला म्हणते कृष्ण, अगं आई, माझी सगळी मित्रमंडळी सगळं गाई गुरं घेऊन जातात आणि तू मलाच नाही पाठवत म्हणे, एकटं मी एकटा, मला कंटाळा येतो एकटाकडे घरात बसून बसून, माझी सगळी मित्रमंडळी जातात तिकडं वृंदावनामध्ये गाई गुरं घेऊन, मलाही जायचं आहे. कृष्ण म्हणतोय, कृष्ण म्हणतो आहे कसा येतो ऐका, शाल जोडीतला आपला विषय तसं तिथंच येणार ऐका. शाहीर तेजल पवार आणि दीपाली साळवी यांच्याकडून बुवांच्या आवाजासाठी वा वा 500 रुपये आलेले आहेत. तेजल मॅडम आल्यात, त्यांनाही मानाचा मुजरा करतो ऐका. अरे होता नका एवढा, झाला एक एवढा, बोलाया लागलाय, हा बोल घेवडा. लोकांची पोर राखतात ढोर, याच्या आलंय ना ध्यानात, सांगे हळूच कानात, ऐका, सांगे हळूच कानात. आईच्या कानात सांगतोय, आई मिनी जाऊ का ना रानात. ऐकला, ऐकला, काहीतरी वेगळा ऐकला असाल. सांगे हळूच कानात, आई मी जाऊ का ना रानात, आई मी जाऊ का घरानात, आई मी जाऊ का घरानात. होता नका एवढा, झाला एक एवढा, बोलाया लागलाय, हा बोल घेवडा. लोकांची पोर राखतात ढोर, गवळ्याची पोर ही लागतात डोर, याच्या आलंय ना ध्यानात, याच्या आलंय ना ध्यानात. सांगे हळूच कानात, सांगे हळूच कानात, आई मिनी जाऊ का घरानात, सांगे हळूच कानात, आई मिनी जाऊ का घरानात, सांगे हळूच कानात, आई मिनी जाऊ का घरानात, सांगे हळूच कानात, आई मिनी जाऊ का घरानात. शब्दांचा खेळ आहे जो तुम्ही केलाय, जो तुम्ही केलाय याच रंगमंचावर. पुन्हा एकदा सांगतोय, जर त्या गोष्टीची नाही तर आज तुम्हाला त्याचा, तुमच्या हत्यारानंच तुम्हाला मारणार आहेत, तुमच्या हत्यारानं. ना समाजविषयी बोलणार, ना तुम्हाला वैयक्तिक बोलणार, तुमच्या त्याच हत्यारानं आज जर तुमचा नाही वध करीन तर सचिन बुवा नाव नाही. दोन आहेत दोष. पहिलाच ऐका घ्या. काठीनी घोंगडी खांद्यावर टाकीन, काठीने घोंगडी खांद्यावर टाके, काठीने घोंगडी खांद्यावर टाके. ऐका, काठीनी घोंगडी, अर काठीनी घोंगडी खांद्यावर टाकीन, काठीने घोंगडी खांद्यावर टाकीन, काठीने घोंगडी खांद्यावर टाके. पोराच्या संगतीला, या पोरांच्या संगतीनं गुर मी राखीन, पोराच्या संगतीला गोरा मी राखीन, पोराच्या
गुलाबी राखे येतो ग खात्री खाईन कांदानी भाकरी येतो ग खात्री खाईन कांदानी भाकरी अशी घेऊन पानात अशी घेऊन पानात सांगे हळूच कानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात 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 काय म्हणतो काय करीन जाऊन म्हणतो बघा शब्दांचा खेळ आहे गवळ्याच्या पोरीशी करीन दोस्ती गवळ्याच्या पोरीची करीन दोस्ती गवळ्याच्या पोरीची करीन दोस्ती सौंगड संगे चालेल मस्ती सौंगड संगे चालेल मस्ती चौगड संगे चालेल मस्ती गवळ्याच्या पोरीशी करीन दोस्ती सौंगड संगे चालेल मस्ती चौगड संगे चालेल मस्ती चौगड संगे चालेल मस्ती होऊ दे लफड परवटतील कपड अरे होऊ दे लफड परवटतील कपड भले त्या शेणात अगं भले त्या शेणात सांगे हळूच कानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई मी जाऊ का घरानात होताना का एवढा झाला एक एवढा अहो बोलाया लागला हा बोल घेवडा लोकांची पोर राखतात ढोर याच्या आलं ना ध्यानात याच्या आलं ना ध्यानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई मिनी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई मी जाऊ का घरानात सांगे हळूच कानात आई जाऊ काय ग आई जाऊ का ग रानात कसा आहे बुवा कसा आहे शब्दांचा खेळ आहे म्हणून तुम्ही जर हा शब्द खेळ कराल शब्दचळ कराल तर आपलं नाव सचिन कदम आहे बुवा आई लक्षात ठेवा तुम्हाला ह्या अशाच गवळणी देणार मी रोज मी प्रेमाचे सुद्धा दिले काल परवाची गवळण आहे माझी आहे ना वराणा स्टेटसला ठेवलेले चल रे गोपाळा फरमाईश सुद्धा आहे 500 रुपये आले त्याच्यासाठी घेऊन मला बरला काय यमुनेच्या काठावरती तर फिरायला कल्पेश आता गाडी आहे तिथं बसले असते मला फरमाईश त्यांच्याकडून पण आहे अशी तुला जवळ घे तुला हवं नको ते मनातलं सार तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईन अरे चल चल माधवा चला केशवा काय गवळण दिले मग हे पण बोलता येतं ना आम्हाला